प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांच्या धनंजय दिवाळी अंकात छापून आलेल्या एका कथेचे अभिवाचन करते आहे. कथेचे नाव आहे सलग 5 दिवस. दिवस पहिला, सायंकाळी 7 वाजता. आता एकमेकांच्या संमतीनं विभक्त व्हायचा निर्णय घेतला. जगण्याच्या प्रवाहात कित्येक दिवसापासून लाटांनी उग्र रूप धारण केलं होतं. प्रचंड तणाव होता. त्याचं कारण पूर्णत्वानं मीच होते. महिन्यापूर्वी घडलेला प्रसंग डोळ्यासमोरून हलत नव्हता. खरंच स्वप्नांना इतकं महत्त्व द्यायचं का? बुद्धिवादी माणूस म्हणून मी ते सोडूनही दिलं असतं. पण मला काहीतरी आठवलं. 2 महिन्यापूर्वी डॉक्टर निशांत शहा आमच्याकडे आले होते. त्यांना थोडाफार भविष्य समजतं असं तेच म्हणाले. परत भविष्यावर माझा विश्वास नाही, पण माझ्याकडे पाहत ते म्हणाले, तुला काही घटना आधीच कळतात. कधी स्वप्नात, कधी तू तंद्रीत असताना. आणि हे जे मला तुझ्याबद्दल जाणवतंय ते अगदी खरं आहे. मग मी विचार करू लागले, अनेक घटना घडल्या तेव्हा त्यांची कुणकुण आधीच मनाला लागली होती. स्वप्नात मला त्या जशाच्या तशा दिसल्या होत्या. तरीही प्रत्येक घटनेनंतर मला धक्का बसला. मला आवडत्या न आवडत्या घटनांची तयारी करता आलीच नाही. याबद्दल वाईट वाटतंय. तर्क वितर्क करण्यात तणाव निर्माण होतोय. कशातही कितीही मन गुंतवलं तरी तणाव कमी होत नाही. परत परत चुका होत आहेत. एखादा माणूस आयुष्यात इतका महत्त्वाचा होऊन जातो. ही आपलीच चूक असते की नियतीनं आधीच ठरवून दिलेलं असतं. तो आज भेटला तेव्हा माझ्या अबोल्याची कारणं खोदून खोदून विचारत राहिला. तो दुखावला जातोय याची जाणीव असूनही मी बोलणं टाळलं. नंतरही दिवसभर तो फोन करतच राहिला. मग मात्र मी विचित्र बोलू लागले. त्याने तो अधिकच दुखावला गेला याचा मला आनंद झाला. मी हे सगळं जाणून बुजून करते याची त्याला कल्पना येणं शक्यच नव्हतं. याचाच मी फायदा घेत गेले. दोन्हीकडे तणाव वाढत होता. आज दुपारी त्याने भेटण्याची गळ घातली आणि परत मी भेटीच्या मोहात पडले. मोह. या मोहापायी त्याला गमावण्याची माझी तयारी नाही. तरीही त्याला भेटले. तो कारण विचारत राहिला, मी टाळत राहिले. त्याची नजर, त्याचे शब्द, त्याचा हलकासा स्पर्श मला जाणीव करून देत राहिला त्याच्या प्रेमाची. माझ्या अशा वागण्याने तो तुटतोय हे कळत होतं. तो कधीतरी जाणार हे गृहीत धरून चालले तर माझ्या अशा वागण्याने तो नक्कीच खूप आधीच जाईल याची मग मला जास्तच काळजी वाटू लागली. आणि मग त्यालाही जबाबदार मीच असेल. काय करायचं? आज या क्षणी तरी त्याला काही कळू द्यायचं नाही असं ठरवलं. नाहीतर तो माझ्यापासून दूर होणंच शक्य नाही. पण त्याच्या सहवासात मी दुबळी पडत गेले. हुंदका फुटलाच. मी प्रयत्न करूनही रडू थांबू शकले नाही. त्याने डोळे पुसले, जवळ घेतलं आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला. मग मात्र माझे हुंदके वाढतच गेले आणि दोघांमधला तणाव सुद्धा. हीच सुसंधी होती. त्याला प्लॅनिंगपूर्वक माझ्यापासून दूर करायला हवं होतं. खूप त्रास होत होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागले. यापूर्वी त्याचा चेहरा इतका ओढलेला मी कधीच पाहिला नव्हता. त्याने माझ्या विचित्र वागण्याचं कारण विचारलं आणि मी माझं स्वप्न त्याला सांगून टाकलं. माझ्यावर प्रेम करणारा माणूस माझ्यापासून दुरावतो. तो हसला.
अशा गोष्टींवर त्याचा विश्वास बसणं शक्यच नव्हतं. उगाचच सांगून टाकलं असं वाटून गेलं. काहीच न बोलता दुरावले असते तर जास्त बरं झालं असतं असंही वाटलं. त्याने माझा तिरस्कार केला असता तरी चाललं असतं, काही दिवसात सगळं ठीक झालं असतं. पण दिवस पहिला, रात्री 11 वाजता. तो गेल्याचा फोन स्वप्नात आला होता. एखाद्या माणसाचं आयुष्य वाढावं म्हणून कोणे एकेकाळी तो मेल्याची बातमी पसरवायचे. मग आपल्या माणसाच्या बाबतीतली ही गोष्ट म्हणजे एक चांगली बातमी असं समजायला मला काही हरकत नव्हती म्हणा. मी का इतकी अस्वस्थ झाले? आपल्या मूडप्रमाणे आपण अंधश्रद्धाळी होतो, कधी देवभक्त होतो, उगाचच नको तितके हळवे वा कठोर होतो. का? कशाला? साऱ्या रस्ताभर विचार करत होते. रस्ता संपत नव्हता. नेहमीसारखाच तो दारापर्यंत पोचवायला आला. तो बाय म्हणाला तर मी त्याला प्रत्युत्तर दिलंच नाही, पण मागे वळूनही पाहिलं नाही. जे होतं ते चांगल्यासाठीच असा विचार करत घराच्या पायऱ्या चढू लागले. 1, 2, 3. चौथ्या पायरीवर आवंढा गिळला आणि 5व्या पायरीवर हुंदका फुटला. 10व्या पायरीपर्यंत डोळ्यातले अश्रू ओघळून गालावर पोहोचले होते. मी अजूनही रडतेय. दिवस दुसरा, सकाळी 9:30 वाजता. माणूस किती जवळचा आणि किती दूरचा हे ठरवणारे आपण कोण? आपण असे का दुर्दैवी असतो? आपण आपले तरी कुठे असतो म्हणा? तसा एकच माणूस किती नाती सांभाळू शकेल? प्रत्येक नातं बोचरं असतं तसं हवंसही. तो मला समजून घेतो अशी मनाची समजूत घातली, पण ते कितपत खरं आहे? त्या दिवशी साधंच बोलणं चालू होतं तर पटकन मला म्हणाला, शरीराच्या एखाद्या अवयवाला गँग्रीन झालं तर माणूस तो भाग काढून टाकतो. मी याला धमकी समजायची की आणखी काही? त्याच्या या वाक्यावर मी फार रेंगाळले नाही. संवाद चालू ठेवला, वाद न घालता. रात्री मात्र ओक्साबोक्शी रडले. संवादाचे काही अलिखित करार असतात, हेही याला माहीत नसावं. वाईटातल्या वाईट परिस्थितीतही मी आजतागत अशा शब्दात दुखावलं नाही त्याला. काही दिवसापूर्वी तो मला गो टू हेल म्हणाला. त्याला माझी खरंच गरज नाही की तो पुरुष आहे. तू नाही तो और सही, असा काहीसा समज नसेल ना? तसा असेल तर बरंच आहे म्हणा. माझ्या इतक्या मोठ्या दुःखात अजून एक दुःख. पण हे सगळं का आठवतंय मला, तेही सकाळी सकाळी? दिवस दुसरा, दुपारी 3 वाजता. या माणसाने माझ्या आयुष्यातील फुलबाग जेव्हा नव्याने फुलवली तेव्हा किती रंग आणि सुगंध अनुभवले. माझं मलाच कळत नाही या सगळ्या गोष्टी कधी कधी विस्मृतीत का जातात. सुखाची परिसीमा ओलांडली त्या आठवणी इतक्या कमजोर होऊच शकत नाहीत. आज एक संस्थेला देणगी दिली तेव्हा पावती देताना तो माणूस म्हणाला, मॅडम तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळेल, ही पावती जपून ठेवा. तशी मी स्वतःला कंजूस मानते, पण जेव्हा बाबा दानपेटीत पैसे टाकायचे तेव्हा म्हणायचे, काही मिळायच्या उद्देशानं काही देऊ नये माणसाने. आज हातात येताच ती पावती मी फाडून टाकली. दान धर्म केल्यानंतर त्या संबंधीचं काहीही स्वतःकडे असू नये, त्यापासून फायदाच नको, हे बाबांकडून शिकले.
माणूस राहिला नाही तरी खूप काही राहतं. गेलेल्या माणसांचे साधे शब्द आठवले तरी माणूस सोबत असल्याचं जाणवतं. आज या माणसाविषयी विचार करताना गेलेले बाबा का आठवले? कोणतं साधर्म्य आहे या दोघांमध्ये? दिवस दुसरा, रात्री 8 वाजता. सकाळी 7:30 वाजता त्याचा फोन होता. इकडचं तिकडचं काही बाई बोलला, मी चुपचाप ऐकत होते. फोन ठेवता ठेवता म्हणाला, हळूहळू वेगळं होतोय ना आपण. तो हे मुद्दाम म्हणाला की वेगळं होण्याचा विचार त्याच्याही मनात सुरू झाला. कसं शक्य आहे त्याला? म्हणजे मला शक्य आहे? काल परवापर्यंत वाटायचं तो माझ्यापासून वेगळा राहूच शकत नाही. त्याच्या मनात असा विचार येऊच शकत नाही. पण आज चित्र पालटलंय. मेकअप नसलेला चेहरा टीव्हीवर पाहताना जसा धक्का बसतो तसा थोडासा. बुडताना समोर बोट दिसावी, आशेने हातपाय मारावे आणि बोटीने आपल्या वाटेने निघून जावं, तशी परिस्थिती झाल्यासारखी वाटते. काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा ही आशाच महत्त्वाची ठरली. बोट समोर दिसायची म्हणून आपोआप पोहायची शक्ती आली आणि किनारा गाठता आला. पण परत परत असं कसं चालेल? शिवाय किनारा गाठून आता करायचंय तरी काय? दिवस तिसरा, सकाळी 11 वाजता. डिस्कव्हरी चॅनेल लावलं. समुद्राच्या आतलं रंगीत जीवन दाखवत होते. स्वच्छ नितळ पाण्यात असंख्य जातीचे मासे, हलत्या डुलत्या पोपटी वनस्पती. जगाच्या पसाऱ्यापासून दूर स्वच्छंदी विहार करायची मनात इच्छा व्यक्त केली आणि डोळे मिटले. काही काळ तरंगत राहिले त्या प्रवाहात. डोळ्यासमोरून हलूच नये असं दृश्य. पण जरा डोळे उघडले आणि पाहते तर काय, एक अवाढव्य अजगर शेळीला गिळत होता. पटकन टीव्ही बंद केला तरी त्या काळ्या पडद्यावरील काळं चित्र हलतच राहिलं डोळ्यासमोर. तो अजगर. दिवस तिसरा, दुपारी 12:10. त्याच्या फोनची वाट बघणं सुरू आहे. अशात कित्येक न आवडणारे फोन सुद्धा घेतले. कधी ऑफिसच्या कोणत्या फोनवरून फोन करेल काही सांगता येत नाही. सूर्य जरी उगवला तरी त्याच्याशी फोनवर बोलणं होईस्तोवर माझा दिवस उगवत नाही हे माहीत असूनही तो मला रात्रीच्या काळोखात खितपत ठेवून शांत कसा? कदाचित माझ्या इतकाच अस्वस्थ असेल. कशा दोन टोकाच्या गोष्टी एकाच वेळेस मनात येत आहेत. इतकी कशी तुटतेय मी माझ्यापासूनच. दिवस तिसरा, संध्याकाळी 6 वाजता. तो भेटल्याची आठवण करते. तसं फार मागे नाही जावं लागणार. आठवत गेले परवाची भेट, तेरवाची भेट. मागे जाता जाता पहिली भेट आठवली. तसा 7च वर्ष जुना प्रसंग होता. म्हणजे हे शेवटचं वर्ष, शेवटचा महिना, शेवटचा दिवस, शेवटचा तास, शेवटचा मिनिट, शेवटचा सेकंद की शेवटचा श्वास. त्याच्या माझ्या भेटीच्या आठवणींचा संवेदना बोथट होत आहेत. दिवस तिसरा, रात्री 10:30 वाजता. सगळे म्हणतात की मी खूप धीराची आहे म्हणून. त्यांच्या दृष्टीने असेलही कदाचित. सुंदर कोशाच्या आत तडफडणारा किडा दिसत नाही.
जीवाच्या आकांताने तडफडत तो जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याचं रूपांतर एका सुंदर रंगीबेरंगी फुलपाखरात झालेलं असतं. बाहेर येताच ते पंखाच्या बळावर निरभ्र आकाशात विहरतं. पण त्या चिमुकल्या पंखात कितीसं बळ असणार? ते विसावू पाहतं आपल्याहूनही सशक्त अशा फुलावर. त्या फुलाच्या आधारे त्याच्या पंखांना थोडी विश्रांती मिळते. बागेतील अनेक फुलं सुद्धा अशा फुलपाखरांची वाट पाहतात. त्यांच्या मनात असूनही ते कोणत्याच फुलपाखराकडे पोहोचू शकत नाहीत. फुलानं आधार द्यायचा नाकारला तरी फुलपाखरू उडत नाही त्या फुलावरून. अगदी फुलांनी पाकळ्या मिटून त्याला बंदिस्त केलं तर फुलपाखरू सहज जीव देऊ शकतं आपल्या आवडत्या फुलाच्या संगतीत जबरदस्तीनं तिथेच राहून. पण इतकं नाजूक कोमल असलेलं फूल मात्र सहज बळी घेऊ शकतो त्याच्याहूनही नाजूक असलेल्या जीवाचा. तो मी फुलपाखरू. दिवस 4, सकाळी 8 वाजता. लहानपणी आईला स्वेटर विणताना पाहिलं होतं. एक उलटा आणि मग 2 सुलटे धागे घालायची ती. धाग्याची वीण घट्ट होत स्वेटर तयार व्हायचा. उलटे धागे उलटे उलटे आणि उलटेच घातले तर स्वेटर विणता येतो का? हे आईला विचारायचं राहूनच गेलं. त्याच्याकडे याचं उत्तर असेल. दिवस 4, सकाळी 11 वाजता. जिए तो जिए कैसे बिन आपके, लगता नहीं है दिल कहीं बिन आपके. रेडिओवर ही कसली गाणी वाजवतात? आपल्या मनातले भाव नेमकेपणाने कसे कळतात रेडिओला? दिवस 4, रात्री 9 वाजता. त्याला बरं नाहीये. माणसाच्या मनात खूप काही असतं पण त्याला ते करता येत नाही. मी नेमकं काय करू शकते यावेळेस त्याच्यासाठी? फक्त एक SMS टाकते, तू डॉक्टरकडे गेला नाहीस तर मी जेवणार नाही. 1 दिवस उपाशी राहणं मला सहज शक्य आहे. त्यातही उद्या रविवार आहे. मी ज्या कारणासाठी हा SMS टाकते त्यामागची माझी मनोभूमिका कळेल का त्याला? दिवस 4, रात्री 11:10. माझ्या मनात जेव्हा त्याच्याशी बोलायची इच्छा व्हायची तेव्हा त्याचा फोन यायचा. मला त्याला भेटावंसं वाटायचं तेव्हा त्याच्या भेटण्यासंबंधी विचारायचा. मनात आलं की तो आज डॉक्टरकडे जाणारच नाही आणि त्याचा SMS आला. मी डॉक्टरकडे जाऊन आलो. म्हणजे माझा अंदाज चुकला तरीही मला आनंद झाला कारण तो डॉक्टरकडे गेला. तो आजारी असलेला मला अजिबात बघवणार नाही. तो नेहमीच सशक्त आणि उत्साहीच असला पाहिजे. हे केवळ मला माझ्यासाठीच वाटत नाही तर माझ्यासारख्या कितीतरी जणींसाठी. दिवस 5, सकाळी 10 वाजता. काल रात्रीचा 10 वाजताचा मूड आणि आता सकाळचा 10 वाजताचा मूड यात इतका जमीन आसमानाचा फरक असू शकतो? गॉड इज ग्रेट. थँक यू. दिवस 5, सकाळी 11:30. काही गोष्टी ठरवल्यात, जमतीलच असं नाही. मूड खराब होऊ द्यायचा नाही आणि झालाच तर त्याच्यापर्यंत फॉरवर्ड करायचा नाही.
जेव्हा तुम्ही खुश असता तेव्हा दुसऱ्या कुणाला तरी अधिक खुश करत जा, असं म्हणणारा जरी नसला तरी त्याचेच शब्द आठवून मला पुढे असं म्हणावंसं वाटतंय की जेव्हा तुम्ही खुश नसता तेव्हाही तुम्हाला समोरच्याला खुश करता आलं पाहिजे. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. दिवस 5वा, संध्याकाळी 7 वाजता. तो भेटला. त्याला माझी काळजी आहे. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचता येत होता. माझ्या आनंदासाठी तो आनंदाने आला होता. माझा आनंद कशात आहे हे त्याला वेळोवेळी न सांगताही कळत होतं. तसं आजही दिसत होतं. एखादा माणूस आपल्याला का आवडतो किंवा का आवडत नाही यामागे त्याचे शब्द, विचार, भावना, संमतीतले असंख्य अनुभव यांची मालिकाच असते. जगण्यासाठी माणसाला भूतकाळातील आवडत्या घटना परत परत रिवाइंड करून बघता आल्या पाहिजेत. तसं एकदा मनाशी पक्क ठरवलं की अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. या क्षणी मनात अनुभवांची गर्दी असली तरी चांगल्या वाईट अनुभवांच्या बेरजा वजाबाक्या केला तर शिरकीत चांगलेच अनुभव जास्त राहतील. मी त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि लक्षात आलं की गेल्या 5 दिवसात मी 5 जन्म अनुभवले होते आणि तोच थकवा त्याच्या नजरेतही स्पष्ट दिसत होता. काळ्या भिन्न ढगांनी आच्छादलेल्या ढगांमागे निळेशार आभाळ असते आणि फार क्वचितच इंद्रधनुष्य दृष्टीस पडते. त्याचप्रमाणे क्षणभंगूर असलेल्या आयुष्यात ह्या मोहरलेल्या गुलाबी क्षणाला उपभोगलं पाहिजे असा विचार मनात आला. त्याने दोन्ही हात पुढे करताच माझ्याही नकळत मी त्याच्या कुशीत विसावले. माणूस ओळखण्यात माझ्याकडून कधीच चूक झाली नाही, होत नाही याचा मला अभिमान आहे. आणि याच्या मिठीत या क्षणी तो जास्तच दुणावला. नमस्कार.